मला या जगातल्या सगळ्यात महागड्या देशामध्ये लग्न करायचंय. असा देश की अक्षरशः त्या देशाला बघितलं की लोकं म्हणतात, "स्वर्ग आहे की काय? नुसता ताण होतोय जीवाचा." तसं आहे मित्रांनो, कारण ह्या कंट्रीमध्ये तुम्ही नॉर्मल गेले तरी 5-10 लाख रुपये लागतात तुम्हाला तिथं फिरायला, राहायला, खायला. एवढी ही महागडी कंट्री आहे मित्रांनो आणि अक्षरशः इथं गेल्यावरती तुमच्या खिशाला कातर नाही, डायरेक्टली धार लागेल, धार. एवढा पैसा खर्च करावा लागतो. मित्रांनो इथं आपण लग्न प्लॅन करतोय ते पण माझं तुमच्या या वाघाचं लग्न प्लॅन करतोय आपण तिथं जगातल्या सगळ्यात महागड्या कंट्रीमध्ये जिचं नाव आहे स्वित्झर्लंड मित्रांनो आणि पृथ्वी तलावरचा स्वर्ग या कंट्रीला मानला जातो. त्या कंट्रीमध्ये आपण लग्न ठेवलं तर खर्च किती येईल साधारणतः आणि ते पण मित्रांनो सगळ्यात टोटल मी बारीक बारीक खर्च याच्यामध्ये कन्सिडर केलेला नाहीये. फक्त मोटाड मोटाड खर्च जो की हायलाइट होतो सगळ्यात जास्त पैसे त्याच्यासाठी लागतात मित्रांनो. तो खर्च आपण कन्सिडर केलेला आहे. मित्रांनो याच्यामध्ये आपण सुरुवात करूया एअर इंडियाची जी फ्लाईट आहे त्या एअर इंडियाच्या फ्लाईटपासून. तर मित्रांनो एअर इंडियाची जी फ्लाईट आहे तिचं एकाचं तिकीट आहे 53,634 रुपये. मित्रांनो हे एकाचं तिकीट आहे 53,634 रुपये. आपली गावकडची इकडची माणसं घेऊन जावं लागतात का नाही लग्नाला तुम्ही सांगा बरं. पप्पा मारतील नाही तर शिव्या घालतील, अरे काय पाहुणे रावळे नाही म्हणल्यावरती चपलीने मारतील. गावाकडची माणसं लग्नाला बाहेरच्या देशात घेऊन जायलाच लागणार आपल्याला. त्यामुळे 500 लोक कन्सिडर केलेले आहेत आपण. आता 500 गुणवले 53,634 म्हणलं तर आकडा येतो 2,68,17,000 रुपये. मित्रांनो हा आकडा एक साईडचा आहे म्हणजेच काय पुण्यावरून डायरेक्टली स्वित्झर्लंड जिथं झुरिक नावाचं एक शहर आहे. जे झुरिक शहर एवढं सुंदर आहे मित्रांनो, स्वर्ग मानलं जातं त्या शहराला. त्या शहरामध्ये आपण ही फ्लाईट घेऊन उतरणार. त्याचा वन साईडचा खर्च येतो 2,68,17,000 रुपये. मित्रांनो आता हे झालं एक साईडचं तिकीट. आता तिथे गेल्यावरती हॉटेल तर लागणार की राहायला बिला काय आपलं काय पाहुणे रावळे थोडी आहेत तिथं. हां, स्वित्झर्लंडमध्ये थोडी आपला आहे ना पुतण्याचा मामा राहते, आजोबाचा लेक राहते, कोण असं राहत तर नसेल. त्यामुळे आपल्याला तिथं हॉटेल बुक करावं लागणार. जे हॉटेल मी बुक केलेलं आहे ते नॉर्मल हॉटेल आहे तिथलं, ज्याला झुरिक मॅरेथॉन म्हणतात. आणि हे जे हॉटेल आहे त्याची दोघं जण एका रूममध्ये राहू शकतात फक्त. कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने त्यांना रिक्वेस्ट करून एखाद्याचे पोरं बिरं टाकून आपण त्याला 3 ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला 200 खोल्या बुक कराव्या लागतील आणि याचा खर्च होतो मित्रांनो 55,100 ₹53. 55,173 जो की एका रूमचा एका दिवसाचा भाडं आहे. मित्रांनो एका रूमचं एका दिवसाचं भाडं म्हणल्यावरती आता याचा टोटल खर्च आहे 3-4 दिवस जर राहिलं आपण सगळ्या गोष्टी केल्या तर हा लमसम 5-6 कोटीच्या घरामध्ये जातो. पण फक्त एका दिवसाचा खर्च मी तुम्हाला सांगतो 1,10,34,600 रुपये फक्त एक दिवसाचा खर्च येईल जर 200 रूम मी बुक केल्या तिथं. बरोबर 500 पाहुणे म्हणल्यावरती 100 तर मी वरचे काढून टाकले. 500 आणि तिचं स्टँडर्डनेस असतो मित्रांनो प्रत्येकाला एका रूममध्ये दोघं जणांनाच हे करावं लागतात. जर चिल्ड्रन वगैरे असेल बारके पोरं असतील तर ते ॲडजस्ट करून घेतात मित्रांनो. तिथले नियम कडक असतात प्रत्येक कंट्रीमध्ये. त्यामुळे ह्या 200 खोल्या मला बुक करावं लागणार 55,173 रुपयांनी. एका दिवसाचं भाडं होतं 1,10,34,600 रुपये एका दिवसाचं. आता तुम्ही विचार करा जर 4 दिवस संगीत, मेहंदी, हळदी, लग्न या 4 दिवसामध्ये मित्रांनो आपलं लमसम खर्च जाऊ शकतो 6 ते 7 कोटीच्या घरामध्ये फक्त ज्या हॉटेलमध्ये राहतोय त्याचं भाडं. एवढंच नाही मित्रांनो, आता लग्नासाठी तिथं गेलंय म्हणल्यावरती हॉल बिल बुक केला दुसरीकडं सगळं झालं व्यवस्थित. पण तिथं डेकोरेशनच नाही तर काय अर्थ आहे त्याला. वेडिंग मॅनेजमेंटचा प्लॅनर आणला, त्या वेडिंग मॅनेजमेंटच्या प्लॅनरचं जे हे आहे मित्रांनो डेकोरेशन फक्त करतो तो. येऊन तिथं सगळं थोडंफार रंगरंगोटी करून जातो. त्याचा एक दिवसाचा खर्च आहे 6,73,439 रुपये. म्हणजे हा मिनिमम खर्च आहे मित्रांनो डेकोरेशनचा तिथला. आणि हा खर्च मित्रांनो जर कन्सिडर केला आपण तर नाही नाही म्हणलं तरी एवढ्या ह्याच्यामध्ये मित्रांनो फक्त आत्तापर्यंत आपण तिथं गेलो 4 दिवस राहिलं आणि लग्न झालं आपलं. एवढ्या ह्याच्यामध्ये मित्रांनो खर्च टोटल जर केला तर 5+3 हे 4 15 ते 16 कोटी रुपये ह्याच्यामध्ये गेलेत मित्रांनो आत्तापर्यंत. आणि याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिटर्न तिकडून येणार त्या रिटर्न यायचं जे फ्लाईटचं तिकीट आहे तिकडच्या साईडनं 60,500चं एक तिकीट आहे मल्टिप्लाय बाय 500 जणं. आता त्याचा जो आकडा होतो तो 3,25,00,000 डॉट
हा आकडा होतो मित्रांनो. आणि या टोटल फक्त फ्लाईटचं येणं जाणं असेल तर त्याचा आकडा होतो 5,70,67,000 रुपये एवढा आकडा होतो. मित्रांनो हे फक्त ट्रॅव्हलिंग, तिथं राहायचं, तिथं खायचं, डेकोरेशन, इव्हेंट मॅनेजमेंटवाले जे असतात त्यांचं, एवढंच आहे मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये खर्च कुठले कुठले वाढतात तुम्हाला पण माहिती आहे. बस्ता आला, परत हळदी आले, काय काही छोट्या छोट्या गोष्टी लागल्या, याला आणायला जा, त्याला आणायला जा, हे बुक कर, ते बुक कर, तिथं जाऊन अजून दुसरं काहीतरी आहे ना उलाढालं करणार आपण. त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे जर मिनिमम 20 कोटी रुपये असतील तर तुम्ही तुमच्या पाहुण्या रावळ्यांना घेऊन डायरेक्टली स्वित्झर्लंडमध्ये जाऊ शकता आणि ते एक लॅविश असं लग्न करू शकता. एक डेस्टिनेशन वेडिंग ज्याला म्हणतात ते करू शकता मित्रांनो. आणि हे जे स्वित्झर्लंड आहे ते पूर्ण जगामध्ये अक्षरशः स्वर्ग मानलं जातं. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये लग्न करायचं तर नक्की मित्रांनो तुम्हाला 20 कोटी रुपये तुमचं बजेट पाहिजे, जेणेकरून मित्रांनो तुमचं एकदम रॉयल तिथं वेडिंग होईल. एकदम जो काय म्हणतात अभिमान, राजेशाही विवाह असतो बघा, त्याप्रमाणे तिथं लग्न होऊ शकतो. मित्रांनो हे बजेट होतं स्वित्झर्लंडचं. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.